Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, this video is very important for those students who are studying in 12th standard. Because in this video we are going to discuss one of the important English subjects question paper, and that is HSC March 2022 question paper of 12th standard, and this question paper is given with answers, so you have to watch the video from start to end. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये आहात, खूप अभ्यास करताय, आता येणारी बोर्ड एक्झाम तुम्ही देणार आहात, पण क्वेश्चन पेपर कसा असतो, त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहिले जातात, आणि बऱ्याचदा क्वेश्चन्स मिळतो आपल्याला स्टडी करण्यासाठी, पण आन्सर्स आपल्याला भेटत नाहीत. सो आजचा क्वेश्चन पेपर जो गेल्या वर्षी म्हणजे मार्च 2022 मध्ये जो क्वेश्चन पेपर झाला होता, आणि तो क्वेश्चन पेपर आपण विथ आन्सर्स सहित इथे दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्याचे क्वेश्चन्स बघणार आहोत, आन्सर दिलेले आहेत, आणि स्टार्टिंगलाच मला सांगायला आवडेल की हा क्वेश्चन पेपर जो आहे आन्सर सहित, तो आपण इंग्लिश तुम्ही गुगलमध्ये जाऊन सर्च करायचं आहे, www किंवा डायरेक्ट englishforlearners.com या वेबसाईटवरती हा क्वेश्चन पेपर उत्तरासहित अपलोड केलेला आहे. ती PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. लेट्स गो. सुरुवात करूया. HSC March 2022 question paper, okay, Maharashtra State Board. This question paper is given with answers. 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे. यू हॅव टू सॉल्व विदिन 3 आवर्स. 3 तासामध्ये हा क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. सेक्शन 1 प्रोज मीन्स तुमचे टेक्स्ट बुकवरती आहे, पॅसेजच्या रिलेटेड. याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग, म्हणजे सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज दोन्ही दिले जातील. हा 16 मार्क्सचा हा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, म्हणजे खालील एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅरेग्राफ रीड करा आणि त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटीज दिलेले आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. 12 मार्क्ससाठी आहेत. आपण त्या बघूया. आता इथे पॅसेज दिलेला आहे. मी पॅसेज पूर्णपणे एक्सप्लेन करणार नाही, कारण याच्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो. याचे आन्सर्स दिलेले आहेत, डोंट वरी. तुम्ही रीड करा पॅसेज आणि आन्सर तुम्ही शोधू शकता. ठीक आहे. सो A1 क्वेश्चन आहे. A1 ॲक्टिव्हिटी, त्याला ॲक्टिव्हिटीज म्हटलेलं आहे. स्टेट द गिवन स्टेटमेंट्स ऑर ट्रू ऑर फॉल्स. 4 सेंटेन्सेस आर गिवन. 4 वाक्य दिलेले आहेत. ते ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य. सत्य आहेत की असत्य तुम्ही लिहायचे आहेत, किंवा नंबर 1 टाकून तुम्ही सत्य की असं ट्रू ऑर फॉल्स तुम्ही लिहू शकता. 2 मार्क्ससाठी आहे. A2 आहे कम्प्लीट द गिवन वेब म्हणजे डायग्राम दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲस्ट्रोलॉजर्स, ॲस्ट्रोलॉजरने कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. सो हिअर यू हॅव टू राईट 4 पॉईंट्स. आन्सर दिलेले ते तुम्हाला पुढे दाखवतो. त्यानंतर A3 आहे क्वेश्चन, द ॲस्ट्रोलॉजर वॉज श्रीव्ड जज ऑफ अ कॅरेक्टर, एक्सप्लेन विथ सम डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट किंवा पॅरेग्राफच्या मदतीने ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. 2 मार्क्ससाठी. A4 वी नीड अंडरस्टँड इवन, म्हणजे A4, A5, A6. A5 तुम्हाला ग्रामरच्या रिलेटेड असेल ॲक्टिव्हिटी, म्हणजे सेंटेन्स दिले. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. रिराईट द गिवन सेंटेन्स ॲज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे दिलेलं वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये बदल करायचा आहे. ऑलरेडी हाऊ टू मेक एक्सक्लेमेटरी याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेल्या ग्रामर सेक्शनमध्ये तुम्ही ती जाऊन बघू शकता. इथे 4 ऑप्शन दिलेत आन्सर्स म्हणून. त्याच्यामध्ये एक सेंटेन्स करेक्ट आहे, ते कोणतं आहे ते आन्सर पुढे दिलेले आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर 2 स्प्रेड, त्याच्यामध्ये ग्रामरचा दुसरा भाग आहे. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिराईट द गिवन सेंटेन्स ॲज कंपाऊंड सेंटेन्स. जसं सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. सिम्पल सेंटेन्सचं कंपाऊंडमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचं किंवा कंपाऊंडचं सिम्पल. ओके. तिथे तुम्हाला दिलेलं सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्समध्ये तुम्हाला काय करायचं, अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. राईट. देन A6 आहे फाइंड सिनोनिम्स. हा वर्डच्या रिलेटेड असतो. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द शोधा फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज, म्हणजे शब्द दिले आहे तुम्हाला हे आणि त्याचे सिमिलर वर्ड्स. आता हा पॅसेजचे 12 मार्क्सचे जे ॲक्टिव्हिटीज होते A1, A2, A3, A4, A5, A6 आणि त्याचे आन्सर्स बघा इथे दिलेले आहेत. A1ची ट्रू ऑर फॉल्सचे आन्सर दिलेले आहेत. देन A2 तो डायग्राम कम्प्लीट द वेब.
ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲस्ट्रोलॉजी 4 ॲक्टिव्हिटीज आपण इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त क्वेश्चन्स आणि आन्सर्स आहेत ते तुम्हाला डिस्क्राईब करतो, फक्त ओव्हरऑल तुम्हाला इंट्रोडक्शन देत आहे, डिटेलमध्ये एक्सप्लेन करीत नाही. तुम्ही ती PDF तुम्ही englishforlearners.com वेबसाईटवरती सर्च करून तुम्ही तिथून घेऊ शकता. ठीक आहे. A3चा आन्सर दिलेला आहे. A5 जो ग्रामरच्या रिलेटेड होतं, वॉट ए रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज, जो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाच्य वाक्य काढायला सांगितलं होतं ते दिलेलं आहे. त्यानंतर ते कंपाऊंड सेंटेन्स. देन A6 कन्फ्युजिंगसाठी सिमिलर वर्ड्स, सिनॉनिम्स म्हणजे बिविल्डरिंग किंवा हँगिंग अराउंड, गॅलियड अशा प्रकारचे सिमिलर वर्ड्स. आता त्याच्यानंतर 1B क्वेश्चन नंबर 1B आहे जो लँग्वेज स्टडी म्हणजे थोडंसं ग्रामरच्या रिलेटेड, डुएज रिलेटेड सांगितल्याप्रमाणे सोडवा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ट्रान्सफॉर्म सेंटेन्स इंटू सिम्पल सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्समध्ये चेंज करा. ओके. हे सेंटेन्स दिलेले, आन्सर दिलेले. आय नो ही स्टोल द नेकलेस. कोणतं सिम्पल सेंटेन्स आहे ते दिलेलं सेंटेन्स सिम्पल सेंटेन्समध्ये चेंज करायचं होतं. दिलेलं सेंटेन्स कोणतं होतं? आय नो दॅट ही हॅज स्टोलन द नेकलेस. हे सिम्पल सेंटेन्स कोणतं आहे? म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स पाहिजे होतं. सिम्पल पास्ट टेन्स ते आय नो ही स्टोल द नेकलेस हे वाक्य राईट आहे. ठीक आहे. देन B2 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स द कंपाऊंड सेंटेन्स. आता दिलेलं वाक्य कंपाऊंड सेंटेन्समध्ये चेंज करायचं आहे. तर त्याचा आन्सर नन ऑफ द, म्हणजे वरील जे ऑप्शन दिले त्यापैकी एकही ऑप्शन उत्तर म्हणून नाही, तर तुम्ही हा 4th ऑप्शन आन्सर म्हणून लिहू शकता, कारण त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आन्सर दिलेलं नाही. ओके. अशा प्रकारे हे लँग्वेज स्टडी त्याचे आन्सर्स दिलेले आहेत. ओके, तुम्ही बघू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 1 पॅसेज झाला. क्वेश्चन नंबर 2 हा देखील पॅसेज असणार, अनसीन सीन पॅसेजसारखा, परंतु हा पॅसेज तुमच्या आउट ऑफ टेक्स्टबुक म्हणजे अनसीन पॅसेज असेल. हे सुद्धा 12 मार्क्ससाठी. याचे पण क्वेश्चन विचारण्याची पद्धत सीन पॅसेजसारखीच A1, A2, A3, A4, A5, A6 अशा हा पॅसेज तुम्ही केअरफुली रीड करा. ते PDF डाउनलोड केल्यानंतर त्याचे क्वेश्चन्स बघा. A2 complete the following sentence, वाक्य पूर्ण करा. A3 find out the words for the leopard used in the extract, right? A4 क्वेश्चन दिलेला आहे. इफ द पीपल कुड व्हेंचर इन टू नेचर टू जॉग, वॉक अँड पिकनिक, वाय कुडंट, म्हणजे या क्वेश्चन दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही शोधून लिहायचा आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द वेज इट वॉज द इन्स्ट्रक्टेड. ग्रामरच्या रिलेटेड आहे. टेकिंग केअर ऑफ द फूड सोर्स इज द बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन. अंडरलाईन यूज द इन्फिनिटिव्ह टू फॉर्म अंडरलाईन वर्ड आणि रिराईट, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्हचा यूज करून ते वाक्य परत लिहायचं आहे. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, जिरण म्हणजे काय, पार्टिसिपल म्हणजे काय, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ, कारण एक टॉपिक शिकवायचं म्हटलं ना तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय ते मग 15 मिनटं जाऊ शकतील. आपल्याकडे वेळ कमी आहे. 15 मिनिट्समध्ये तुम्हाला याची ओळख करून द्यायची आहे. तर इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 प्लस मेन वर्ड. टेकिंगला टू टेक करा, तुम्हाला आन्सर येईल. इथे दिलेल्या सेंटेन्समध्ये नॉट ओनली बट ऑल्सो यूज करा. फाइंड वर्ड फॉर इच द फॉलोइंग एक्सप्लेनेशन फ्रॉम सिमिलर वर्ड्स, म्हणजे एक्सप्लेन दिले याचाच 1 वर्ड तुम्हाला पॅसेजमधून शोधून लिहायचं आहे. आता या पॅसेजचे इथे आन्सर दिलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ पॉज करून ते रीड करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B जो आहे त्याच अनसीन पॅसेजची समरी रायटिंग लिहायची असते. थोडक्यामध्ये 3 मार्क्ससाठी आहे. तर इथे समरी रायटिंग दिले आहे, त्याला आपण टायटल आहे नेचर्स बॅलन्स, दिस टायटल इज गिवन, आणि या प्रकारे ते समरी दिलेले आहे. लक्झरियस होम्स आर नाव बिंग कन्स्ट्रक्टेड ऑन द आउटस्कर्ट्स ऑफ सिटीज दॅट आर क्लोज टू नेचर. थोडं शांतपणे प्रत्येक सेंटेन्स रीड केल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. ठीक आहे. किंवा मी पाहिजे तर याच्यामधला प्रत्येक क्वेश्चनवरती सेपरेट व्हिडिओ बनवेल, म्हणजे पॅसेजच्या वेगळा, अनसीन पॅसेजची वेगळी, पोएट्रीच्या वेगळी, म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ तयार केल्यानंतर तुम्हाला तो क्वेश्चन प्रॉपरली समजेल. तो सेपरेट व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. त्यानंतर C जो आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये C माइंड मॅपिंग 3 मार्क्ससाठी. इंडिया इज अ वास्ट कंट्री विथ डिफरंट वेदर पॅटर्न्स. इंडिया खूप मोठा देश आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं वेदर्स किंवा क्लायमेट आहे. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द सीझन, म्हणजे इंडियन सीझनवरती माइंड मॅप बनवायचा आहे. तर इथे तुम्हाला आन्सर दिला आहे. इंडियन सीझन्स इन इंडिया, समर, मान्सून, विंटर, मग त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे ते दिलं आहे. माइंड मॅप पण तुम्ही ट्री डायग्राममध्ये करू शकता किंवा अशा पाय चार्टमध्ये दाखवू शकता. ओके. किंवा टेबलमध्ये शो करू शकता. सेक्शन 2 जो आहे पोएट्री सेक्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला
पोएम आणि ॲप्रिसिएशन दोन्ही येईल. फर्स्ट क्वेश्चन 3A जो आहे पोएमचा स्टांजा दिलेला आहे आणि त्याच्यावरती 10 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. कंप्लीट द वेब, पुअर मेन्स क्वालिटीज, यू हॅव टू राईट हिअर 4 क्वालिटीज. 4 क्वालिटीज आन्सर इज गिवन हिअर. देन A2 कंप्लीट द सेंटेन्स, 2 मार्क्स, वाक्य पूर्ण करा. Yes, answer is given here. Then A3, can we live without money? Write your views about this statement. आपण पैशाशिवाय जगू शकतो का या स्टेटमेंटचं तुम्ही एक्सप्लेनेशन करा. Answer is given here. Okay. Then A4, complete the following table. स्टांजा 1 मध्ये राईम स्कीम काय आहे, रायमिंग वर्ड, राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड मध्ये डिफरन्स तुम्हाला कळत असेल. ठीक आहे. स्टांजा 1 मध्ये राईम स्कीम आहे A-B-C-B आणि रायमिंग वर्ड पुअर डोअर या प्रकारे. ठीक आहे. A5, कंपोज द 4 लाईन्स ऑफ फ्रेंडशिप. फ्रेंडशिप या टायटलवरती 4 ओळी म्हणजे कविता तयार करा, थोडक्यामध्ये 4-5 ओळीची करू शकता. तसे ते ट्रू फ्रेंडशिप इज समथिंग सो प्युअर दॅट यू कॅन ऑलवेज बी शुअर टू ऑल युअर प्रॉब्लेम देअर लाईज अ क्युअर बट नेवर कॅन इट बी बेस्ड ऑन लिओर. सो या प्रकारे तुम्ही तुमच्या मनात थोडंसं राईम म्हणजे यमक जुळायला पाहिजे, म्हणजे कविता वाटली पाहिजे, पॅरेग्राफ नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक पोएम दिली जाते आणि त्याचे ॲप्रिसिएशन लिहिले जातात. ॲप्रिसिएशनसाठी तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात. सो अबाउट द पोएट अँड टायटल, द थीम, द लँग्वेज, पोएटिक डिवाइस, स्पेशल फीचर हे पॉईंट दिले असेल. त्याच्यावरती तुम्हाला त्या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचे. ते ॲप्रिसिएशन पॅरेग्राफच्या रूपामध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करून पाहिजे तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर सेक्शन 3 जो आहे रायटिंग स्किल हा 16 मार्क्स आहे. राईट. A1 मध्ये अटेम्प्ट एनी वन, ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज. 3 ऑप्शन दिले, 3 पैकी एक तुम्ही लिहू शकता चूज करून. व्हर्च्युअल मेसेज. सी द क्वेश्चन, इमॅजिन यू हॅव ओन 2 एंट्री तिकीट्स टू अ पॉप्युलर ड्रामा ॲट थिएटर. म्हणजे थिएटरमध्ये नाटकासाठी तुम्ही 2 तिकीटं जिंकलेली आहेत नियर यू दिस वीकेंड, या वीकेंडमध्ये. ड्राफ्ट अ मेसेज अबाउट 100 to 150 वर्ड्स टू कन्वे द इनक्रेडिबल न्यूज टू युअर बेस्ट फ्रेंड. ही जी न्यूज आहे की तुम्ही ड्रामा बघण्यासाठी जाणार आहे ती तुमच्या बेस्ट फ्रेंडला सांगायची आहे. ती न्यूज तयार करायची. ती ॲन्सर दिले बघा. 15 June 11 AM, काव्या, आय हॅड पार्टिसिपेटेड इन ऑनलाईन क्विज कॉन्टेस्ट विच वॉज हेल्ड ॲट लास्ट वीक अँड आय एम ग्लॅड टू टेल यू दॅट आय हॅव ओन द क्वीज. मी क्वीज जिंकलेले आहे आणि त्याच्यामुळे ॲज द प्राईज म्हणून आय हॅव रिसीव्ड 2 tickets फॉर द प्ले तुगलक ॲट पृथ्वी थिएटर. सो या प्रकारे तुम्हाला दॅट इज कॉल्ड, याला काय म्हटलं जातं, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. ओके. त्याला ऑर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पजसाठी क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन रीड करा आणि त्याचा ॲन्सर पण दिलेला आहे. मी तुम्हाला सेपरेट प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ नेक्स्ट येणाऱ्या काळामध्ये बनवणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून ही स्टेटमेंट ऑफ पर्पज रीड करा, ॲन्सर रीड करा त्याचं. ओके. त्याला ऑर आहे म्हणजे 3 पैकी तुम्ही एक सिलेक्ट करून लिहू शकता. A3 आहे ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनवरती तुम्हाला सब्जेक्ट दिला जातो, त्याच्यावरती तुम्ही इमॅजिनेटिव्ह कॅरेक्टर्स तयार करून तुम्ही ग्रुप डिस्कशन करू शकता. फॉर एक्झाम्पल, इमॅजिन दॅट यू हॅव पार्टिसिपेटेड इन द इंटर कॉलेज ग्रुप डिस्कशन कॉन्टेस्ट ऑन द ओकेजन ऑफ नॅशनल यूथ डे. नॅशनल यूथ डेच्या याच्यामध्ये संदर्भामध्ये तुम्ही म्हणजे या ओकेजनमध्ये प्रसंगानुसार तुम्ही ग्रुप डिस्कशन इंटर कॉलेजमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. देर वेर 3 other contenders with you in the final round of the contest and the topic of the discussion was paper books are better than e-books. म्हणजे पेपर बुक जे बुक्स आहेत ते ई-बुकपेक्षा बेटर कशा प्रकारे ग्रुप डिस्कशनचे विषय. राईट अ सुटेबल डायलॉग. तुम्ही एक इमॅजिनेटिव्ह बनवू, ते बनलेलं बघा. इन्स्ट्रक्टर, त्यांच्यानंतर ते तो वाक्य काय बोलणार सुरुवात करून दिली असेल. मेथिली काय म्हणजे एक इमॅजिनेटिव्ह कॅरेक्टर तयार केलेले आहेत. मग ते आपापलं मत इथे व्यक्त करत आहे. तुम्ही एकदा रीड केल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल. राईट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4B आहे. याच्यामध्ये पण 4B मध्ये 1, 2, 3 दिलं असेल. 3 पैकी एक तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. 1 मध्ये आहे ईमेल रायटिंग. राईट अ लेटर टू एडिटर ऑफ न्यूजपेपर मेकिंग द पब्लिक अवेअर ऑफ रायझिंग एअर अँड नॉईज पोल्युशन इन युअर एरिया. याच्यानुसार तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. तर आपण ईमेल कशा पाहिजे ते तुम्हाला माहितीच आहे. आजकाल लेटरपेक्षा ईमेल जास्त यूज केला जातो. 2 ज्याचा मेल आपण टाकतो, जसं पूर्वी आपण लेटर रायटिंगमध्ये ॲड्रेस लिहितो, ते मेल ॲड्रेस लिहायचा आहे. देन सब्जेक्ट रेज अवेअरनेस फॉर रायझिंग एअर अँड नॉईज पोल्युशन इन सुभाषनगर. यू हॅव टू राईट मेन्शन युअर नेम ऑफ युअर एरिया. रिस्पेक्टेड सर और मॅम, I
सायना शर्मा वुड लाईक टू ब्रिंग अटेन्शन टू द रायझिंग एअर अँड नॉईज पोल्युशन. या प्रकारे एक शॉर्ट बट स्विच तुम्ही काय करू शकता, ईमेल राईट लिहू शकता. ठीक आहे. त्याला और आहे रिपोर्ट रायटिंग, न्यूज रिपोर्ट रायटिंग त्याला आपण म्हणू शकतो. यू हॅव विजिटेड युअर अंकल हू इज अ प्रायमरी टीचर इन जिल्हा परिषद, राईट. Being the regular contributor to your college magazine, write a report in about 100 to 150 words, adding all information and overall experience of your visit. म्हणजे तुमच्या अंकलला जे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत त्यांचा भेटल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे तो इथे लिहायचा आहे. मग तुम्ही टायटल दिलेलं आहे रिपोर्टमध्ये, अ विजिट टू जिल्हा परिषद स्कूल टीचर बाय स्टुडंट रिपोर्टर 21 फेब्रुवारी 2020 औरंगाबाद. आय विजिटेड द औरंगाबाद डिस्ट्रिक्ट. मी ते कशा प्रकारे विजिट केलं, तुम्ही ते काय एक्सपिरियन्स आला, यू ऑल दिस थिंग्स यू कॅन मेन्शन हिअर. ओके. त्याला और आहे इंटरव्ह्यू फॉर्मासाठी. इमॅजिन यू हॅव कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स. With the help of the given table and points, draft questions on the given field associated with the personality. Do not change the sequence of the questions. Name of the interview, राईट. म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आणि क्वेश्चन बेसवरती तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. क्वेश्चन्स काय दिले आहेत, स्टुडंट्स लाईफ तुम्ही त्याला विचारणार त्याच्या रिलेटेड, अर्ली इंटरेस्ट, आयडॉल्स, प्रायमरी ट्रेनिंग, अपॉर्च्युनिटी या प्रकारे. ठीक आहे. मग तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेताय ते नाव दिलेलं आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यू सचिन तेंडुलकर. एरिया ऑफ सक्सेस कोणत्या फील्डमध्ये, क्रिकेट कधी घेतलेला आहे आणि किती मिनटं ट्युशन. आता मग तुम्ही क्वेश्चन तयार केलेले आहेत. हे तुमचं क्वेश्चन स्टुडंट्स लाईफ हे तुम्हाला पॉईंट दिलं, याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चन्स बनवायचे आहेत. म्हणजे दिस इज युअर आन्सर फॉर स्टुडंट लाईफ. व्हॉट वुड यू बी सम इंटरेस्ट फॅक्ट ऑफ युअर स्टुडंट्स लाईफ. अशा प्रकारे अर्ली इंटरेस्ट. व्हॉट अदर इंटरेस्ट डिड यू हॅव ड्युरिंग युअर चाइल्डहुड अपार्ट फ्रॉम क्रिकेट. या प्रकारे तुम्ही सो हे जे क्वेश्चनिंग बनवतो आहे दॅट इज युअर आन्सर. म्हणजे इंटरव्ह्यू घेण्यासाठी क्वेश्चन तयार करा. मिनिमम 10 क्वेश्चन तुम्ही 10 to 12 क्वेश्चन ते तयार करायला पाहिजे. ते 8 क्वेश्चन बनवले आहेत. क्वेश्चन 4C जो आहे अटेम्प्ट एनी वन, C1, C2, C3 पैकी पहिला आहे स्पीच रायटिंग. युअर कॉलेज NCC युनिट हॅज अंडरटेकन अ क्लिनलीनेस ड्राईव्ह इन युअर टाउन. स्वच्छता मोहीम तुमच्या कॉलेजने राबवलेली आहे. प्रिपेअर ए स्पीच दॅट यू वुड गिव्ह ॲज अन NCC कॅप्टन. एक NCC कॅप्टन म्हणून तुम्हाला स्पीच द्यायचा आहे. यू कॅन यूज द फॉलोइंग पॉईंट्स. क्लिनलीनेस इज द नेक्स्ट टू गॉडलीनेस. म्हणजे क्लिनलीनेस स्वच्छताबद्दल तुम्हाला भाषण तयार करायचं आहे. सो एक टायटल पण देऊ शकता. बघा सुरुवात केलेली आहे. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, आवर कॉलेज NCC युनिट हॅज अंडरटेकन अ क्लिनलीनेस ड्राईव्ह इन our town, Vishramwadi. The drive is an initiative to upgrade the health and hygiene condition in and around. So carefully read करा. You will get idea how to write speech. किंवा स्पीच रायटिंगच्या रिलेटेड मी बरेचसे व्हिडिओज बनवले ते तुम्ही बघू शकता. स्पीच रायटिंगला और दिलं आहे कम्पेअरिंग, तुलनात्मक लिहायचं. इमॅजिन यू आर गिविंग अन अपॉर्च्युनिटी टू कम्पेअर अ प्रोग्राम ऑर्गनाइज्ड ॲट युअर कॉलेज विथ द रेफरन्स टू योगा डे. ॲज अ compare, draft the whole program script deciding the flow of the overall program. You may take help of the given hints. Prayer or welcome song. So इथे prayer, welcome song, introduction, facilitator, yoga demonstrate, presidential address. हे पॉईंट दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही कशा प्रकारे प्रोग्राम अरेंज केलेला आहे ते तुम्ही ते लिहायचं आहे. प्रेयरमध्ये कोणी प्रेयर म्हणले, कशा प्रकारे झाली, इंट्रोडक्शन कशा प्रकारे झालं, राईट. सो यू हॅव टू एक्सप्लेन दिस पॉईंट्स. बेटर तुम्ही याची PDF प्रॉपरली डाउनलोड करून त्या englishforlearner.com गुगलवरती सर्च करून ती PDF बघा, नोट डाऊन करून घ्या. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की क्वेश्चन्स कसे असतात. आणि ते ऑर मग 3 ऑप्शन आहे, 3 पैकी एक करेक्ट चूज करून तुम्ही आत्तापासून छान प्रकारे प्रिपरेशन करू शकता की मला कोणता म्हणजे स्पीच रायटिंग लिहायचं आहे किंवा रिपोर्ट रायटिंग लिहायचे, ते ऑप्शन कोणते निवडायचे आत्ताच तुम्ही ठरवत चला. एक्सपान्शन ऑफ आयडिया तुम्हाला एक टॉपिक दिला असतो, त्याच्यावरती तुम्ही तुमचे मत व्यक्त करायचे असतात. जर फॉर एक्झाम्पल एक्सपांड द फॉलोइंग आयडियाज विथ द हेल्प ऑफ द पॉईंट गिवन. नेचर इज द बेस्ट टीचर. नेचर निसर्ग हा मानवाचा सर्वात उत्तम बेस्ट टीचर आहे. मग त्याच्या रिलेटेड तुम्ही लिहायचं आहे. ओके.
4D आहे, ह्याच्यामध्ये पण 4 आहेत, 4 पॉईंट्स आहेत, म्हणजे 4 ऑप्शन दिले आहेत, 3 ऑप्शन्स. रिव्ह्यू रायटिंग, राईट अ रिव्ह्यू ऑफ द फिल्म, एखाद्या पिक्चरचा रिव्ह्यू लिहायचा आहे. मग त्यात पॉईंट तुम्हाला दिलं असेल, हे पॉईंट सेम असणार आहे. टायटल, द स्टार कास्ट, द जिस्ट ऑफ द प्लॉट, रिझन यू लाईक फिल्म. ओके, ॲन्सर दिलेले ते ब्ल्यू कलरमध्ये. कोणकोणते कास्ट आहे, त्याचा प्लॉट कसा आहे, तुम्हाला हा फिल्म का आवडली, वाय, द रिझन्स यू लाईक द फिल्म, द फेवरेट सीन फ्रॉम द फिल्म, लाईक दिस. ऑल दिस थिंग्स आर गिवन हिअर. देन ब्लॉग रायटिंग, 100 to 150 वर्ड्समध्ये ब्लॉग लिहायचा आहे. तुम्हाला एखादा पॉईंट दिला, राईट अ ब्लॉग इन प्रॉपर फॉर्मॅट ऑफ रेसिपी ऑफ माय फेवरेट डिश, माझ्या आवडते डिशची रेसिपी, त्याच्यावरती ब्लॉग तयार करायचा. रेसिपी ऑफ माय फेवरेट डिश, टायटल इज गिवन, आणि कशा प्रकारे सुरुवात करू. ओ, हू डझंट लव अ गुड केक every now and then, and you definitely can't be help being delighted when you have a mug full of Nutella loaded cake like this. सो हे स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहू शकता. त्याला ऑर आहे अपील रायटिंग, म्हणजे अपील करायचं आहे, आव्हान करायचं आहे. प्रिपेअर अँड अपील ऑन द टॉपिक ऑफ स्टॉप चाइल्ड लेबर, म्हणजे बालमजुरी थांबवा याच्या रिलेटेड. प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन, पॉईंट्स, दे आर द फ्युचर ऑफ सिटीजन ऑफ आवर नेशन, हेल्प देम लिव्ह अ डिग्निफाईड लाईफ. अशा प्रकारे सुरुवात केलेले पॉईंट छानपैकी, आणि त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट सेक्शन दॅट इज 4th, लिटररी जनरल, म्हणजे नॉवेलच्या रिलेटेड आहे. जो तुम्हाला नॉवेल आहे 16 मार्क्सचा आहे. ओके, complete the activities given below, match the words and their explanation, answer is given here. So थोडक्यामध्ये मला काय म्हणायचं आहे की तुम्ही हा क्वेश्चन पेपर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघा. इथे आपल्याकडे वेळ कमी आहे, आणि निश्चितपणे मी फक्त इंट्रोडक्शन करण्यासाठीच मुद्दाहून व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यावरती पाहिजे तर मी प्रत्येक क्वेश्चनचा सेपरेट व्हिडिओ 10 ते 15 मिनटाचा बनवेन, मग याच्यामध्ये सर्व पॉईंट्स डिटेल्समध्ये कवर अप होतील. सो परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो, तुम्हाला ही जी PDF हवी असेल तर गुगलवरती सर्च करा englishforlearner.com, आणि तिथे तुम्हाला ही याची PDF विथ ॲन्सर्स अपलोड केलेली असेल. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.